तुम्ही डाएट करता, जिम करता, साखर बंद करता, वॉकिंग करता, तरीही वजन कमी होत नाही. मग लोक म्हणतात तू नीट प्रयत्न करत नाहीयेस. पण जर मी तुम्हाला सांगितलं की समस्या तुमच्या इच्छाशक्तीची नसून तुमच्या हॉर्मोन्सची असू शकते. कारण PCOS असलेल्या सगळ्याच महिलांना हा प्रश्न सतत सतावत असतो की मी इतकं सगळं करतेय तरी वजन कमी का होत नाही. याचं उत्तर हे फक्त कॅलरीजमध्ये नसतं, तर हे हॉर्मोन्समध्ये असतं. आणि हेच आपण आज समजून घेऊयात की PCOS असलेल्या महिलांना वजन कमी करणं इतकं अवघड का जातं आणि त्यामागचं खरं कारण काय आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, यालाच आता पॉलीएंडोक्राइन मेटॅबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं आता त्याचं सायंटिफिक नाव हे बदललेलं आहे. पण आता हे PMOS हे फार जणांना माहिती नसल्याने आपण PCOS असंच म्हणूयात. PCOS ही समस्या फक्त ओव्हरीपर्यंत मर्यादित नसते आणि त्यामुळेच हे नाव आता बदललंय, कारण ह्याचा संबंध हा मेटाबॉलिझमशी आहे. PCOS मध्ये काय काय प्रभावित होतं किंवा इम्बॅलन्स होतं? सगळ्यात महत्त्वाचं इन्सुलिन, त्यानंतर टेस्टोस्टेरॉन, कॉर्टिझॉल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. म्हणूनच PCOS हा फक्त गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही आहे, तर तो हॉर्मोनल आणि मेटॅबॉलिक कंडिशन आहे. म्हणूनच वजन कमी करण्याचा प्रवास हा इतका कठीण होऊ शकतो. PCOS मध्ये वजन कमी न होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन हा हॉर्मोन रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतो. पण PCOS मध्ये अनेकदा शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही आणि यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आता शरीराला वाटतं अजून इन्सुलिन तयार करायला हवं आणि मग रक्तात इन्सुलिनचं प्रमाण हे वाढतं. समस्या इथे सुरू होते, कारण जास्त इन्सुलिन शरीराला संदेश देतं फॅट स्टोअर करा, आणि तेही विशेषतः पोटावर, कमरेभोवती आणि लोअर ॲब्डॉमेनमध्ये. चरबी ही जास्त जमा होऊ लागते. म्हणूनच काही महिलांना 1000-1200 कॅलरी खाऊनही वजन ही कमी होत नाही. कारण समस्या ही फक्त कॅलरीजची नसते, ती हॉर्मोन्सची आणि मेटाबॉलिझमची आहे. PCOS मध्ये टेस्टोस्टेरॉन आणि अँड्रोजन ह्याचा सुद्धा इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला काही लक्षणं ही दिसून येतात. चेहऱ्यावर केस येणं, ॲक्ने, हेअरफॉल, आणि याचबरोबर सगळ्यांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे टेस्टोस्टेरॉन शरीरातलं फॅट डिस्ट्रीब्युशन सुद्धा बदलू शकतं. म्हणजेच पुरुषांसारखं हे पोटाभोवती चरबी जास्त साठवायला लागतं आणि त्यामुळे वजन कमी करणं हे अजून आव्हानात्मक होतं. आता एक अजून धक्कादायक गोष्ट, संशोधनात असं दिसून आलेलं आहे की PCOS असलेल्या महिलांमध्ये अँक्झायटी, डिप्रेशन हे तुलनेने जास्त दिसून येतं. कारण हॉर्मोन्स आणि मेंदू एकमेकांशी हे जोडलेले असतात. त्यामुळे स्ट्रेस वाढला की हॉर्मोन्स पण बदलतात आणि मग यामुळे भूक वाढते, गोड खाण्याची इच्छा होते आणि बेली फॅट वाढण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे स्ट्रेसमुळे वजन वाढायला अजून मदत होते. वजन कमी न होण्यामागे खराब झोप ही सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. बरेच पेशंट सांगतात की झोपते पण फ्रेश वाटत नाही, किंवा रात्री खूप उशिरा झोप येते, मध्येच जाग येते, आणि झोप कमी झाली की शरीरात 2 महत्त्वाचे हॉर्मोन्स हे बदलतात. ते म्हणजे हंगर हॉर्मोन आणि सटायटी हॉर्मोन, म्हणजेच भूक लागणे आणि समाधान वाटणे. ह्या दोनही गोष्टी ह्या योग्य प्रकारे होत नाहीत. मग भूक जास्त लागते, क्रेविंग्स वाढतात आणि वजन कमी करणं हे अजून अवघड होऊन बसतं. PCOS मध्ये अनेकदा शरीरामध्ये एक प्रकारची सूज ही असते, ती बाहेरून दिसत नाही, तापही येत नाही किंवा दुखतही नाही, पण शरीर हे आतून सुजेच्या अवस्थेत असतं. क्रॉनिक इन्फ्लमेशन असं आपण म्हणूयात. यामुळे पुन्हा फॅट लॉस हा कमी होतो, एनर्जी कमी होते आणि मेटाबॉलिझम सुद्धा बिघडतं आणि मग एकूणच वजन कमी होण्याची जी प्रक्रिया आहे ही सुद्धा खूप जास्त प्रमाणात मंदावते. एक 28 वर्षाची महिला, वजन 82 किलो आणि दररोज फक्त 2 वेळा जेवणार, वजन कमी होत नव्हतं आणि तपासणीमध्ये आढळलं की PCOS, इन्सुलिन रेझिस्टन्स, व्हिटॅमिन D डेफिशियन्सी अशा सगळ्या गोष्टी होते. मग तिला उपचारांमध्ये
तिचा आहार बदलला, तिला एक्सरसाइजमध्ये स्पेशली स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलून करायचे एक्सरसाइज हे सांगितले. झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा ह्या सुद्धा तिला बदलायला सांगितल्या. काही आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माची ट्रीटमेंट सुद्धा तिला सुरू केली. आणि मग ह्याचा परिणाम म्हणून मग तिला 6 महिन्यांमध्ये साधारणतः तिचं 7 ते 8 किलो वजन हे कमी झालं. यासाठी एक सर्वांगीण उपचार पद्धती म्हणजे होलिस्टिक अप्रोच हा ठेवला आणि त्यामुळे तिचे हॉर्मोन्स सुद्धा सुधारले आणि शरीराने सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तिचं वजन हे हेल्दीली कमी झालं. म्हणजे एकदम पटकन वजन कमी न होता हळूहळू वजन कमी झालं आणि त्याचा तिला फायदा हा PCOS मध्ये सुद्धा झाला. असंच आणखी एक उदाहरण म्हणजे 32 वर्षाची IT मध्ये काम करणारी, तासनतास जिम, कमी खाणं आणि तरीही वजन कमी होत नव्हतं. तर यामध्ये समस्या काय होती तर सिव्हिअर स्ट्रेस होता. रोज फक्त 5 ते 6 तास झोप, नाईट शिफ्ट हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. आणि मग या पेशंटमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट केली, तिला मेडिटेशन, योगा, प्राणायाम सांगितलं आणि तिचं झोपेचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने केलं आणि मग तेव्हा तिचं वजन हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. मग जेव्हा आपण PCOS मध्ये वजन कमी करण्यासाठी उपाय काय ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे बॅलन्स डाएट. आणि मग इथे येतं की तुम्ही तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स आणि फायबर ह्याचा योग्य प्रमाणात उपयोग करताय की नाही हे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलून करायचे व्यायाम प्रकार. कारण मसल्स तुमचे समजा चांगले डेव्हलप झाले तर तुमचं मेटाबॉलिझम हे सुद्धा सुधारतं. त्यामुळे फक्त कार्डिओ करून हे चालणार नाहीये. त्यानंतर येतं की प्रत्येक जेवणानंतर शतपावली करणं किंवा 10 ते 15 मिनिटं चालणं. कारण ही छोटी सवय तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारायला खूप चांगली मदत करते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे झोपेचं व्यवस्थापन. 7 ते 8 तास झोप ही एकाच वेळी म्हणजे सलग ही झालीच पाहिजे. कारण त्यांनीच तुमचं वजन कमी व्हायला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. झोप ही किती महत्त्वाची आहे आणि झोपेचे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात आणि झोप येत नसेल तर त्यावर काय उपचार घेतले पाहिजेत याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की तुम्ही जाऊन बघा. कारण या व्हिडिओमध्ये याबद्दल पूर्ण सविस्तर बोलता येणं खूप अवघड आहे. पुढे जाऊयात आपण, ते म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. याच्यासाठी आता सगळ्यांनाच माहिती आहे की योग, प्राणायाम, मेडिटेशन हे करणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचे हॉर्मोनल संतुलित राहण्यासाठी म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट करणं अगदी गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार PCOS मध्ये कफदोष हा वाढलेला असतो, मेददोष वाढलेला असतो, स्त्रोतसांमध्ये अवरोध असतो, आम वाढलेला असतो आणि ह्या सगळ्यावर आपल्याला आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्मांनी अगदी चांगले रिझल्ट हे मिळू शकतात. म्हणजेच PCOS मध्ये वाढलेलं जे तुमचं वजन आहे ते आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म आणि त्याचबरोबर योग्य आहार, व्यायाम, दिनचर्या यांनी अगदी चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतं. आयुर्वेद शरीराला एक संपूर्ण प्रणाली म्हणून बघतं. जर तुम्हाला PCOS असेल आणि वजन कमी होत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. कारण ही फक्त इच्छाशक्तीची समस्या नाहीये, तर ही पूर्ण हॉर्मोन्स मेटाबॉलिझमची समस्या आहे. PCOS मध्ये वजन कमी करणं काही अशक्य नाहीये, पण तुमच्या शरीरामध्ये काय चाललंय हे आधी समजावून घ्या, म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला नक्की मदत होईल. जर तुम्ही PCOSशी लढत असाल तर कमेंटमध्ये PCOS वॉरियर असं नक्की लिहा आणि यावर आपण अजून व्हिडिओज करूयात की जिथे तुम्हाला अगदी सखोल माहिती मिळेल आणि यावरचे योग्य उपचार सुद्धा तुम्हाला समजतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या PCOS असलेल्या मैत्रिणीला शेअर करा.